नाश्त्यासाठी पटकन होणारे उपीट पाहूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा परफेक्ट जमेल. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. एक छोटी वाटी भरून रवा घेतला आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर लागेल. सुरुवातीला पाणी गरम करून घेते. गरम पाणी उपीटमध्ये घालण्यासाठी पाणी गरम करून बाजूला ठेवलं. आता फ्राय पॅनमध्ये सुरुवातीला एकतर रवा भाजून घ्यायचा. नसेल तर पुढे कसा भाजायचा रवा पाहूया आपण. तर तेल घेतलं 1-2 चमचे. नेहमीपेक्षा तेल ना उपीटला थोडं जास्त घ्यायचं आहे. आपण भाजीला वापरतो त्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं. उपीट असं मऊ होईल यासाठी. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घातली थोडीशी. मोहरी तडतडली म्हणजे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. उपीटसाठी कांदासुद्धा ना थोडा जास्त वापरायचा. हिरवी मिरची सोबतच घातली कांद्यासोबत. कांदा हिरवी मिरची जरा वेळ परतवून घेऊ. तर या ठिकाणी हिरव्या मिरच्या मी 2च वापरल्यात. आपल्याला थोडं तिखट हवं असेल ना उपीट तर जास्त थोडी 1 मिरची वाढवली तरीसुद्धा चालेल. कढीपत्त्याची पानं घेतलेत 5 ते 6 आणि परतवून घेऊ. कांदा हिरवी मिरची मऊ झाली म्हणजे यामध्ये ना रवा घालून घेऊ आणि परतवून घेऊ. तर रवाना आपल्याला आता या फोडणीमध्ये घालून भाजून घ्यायचा आहे. एकतर असा फोडणीमध्ये घालून भाजायचा किंवा सुरुवातीलाच भाजून ना बाजूला काढून फोडणी तयार करून घ्यायची. या ठिकाणी एक वाटीभर रवा घेतला आहे मी. तर हा रवा ना खूप बारीक नाही, मोठा नाही, असा मध्यम जाडीचा असा आहे. फोडणीमध्ये ना व्यवस्थित परतवून घेऊ. चांगला रंग थोडा चेंज होईपर्यंत ना रवा भाजून घ्यायचा आहे. यामुळे उपीट ना मऊ मोकळं असं होईल, चिकट असं होणार नाही. तर पाहू शकता 2 ते 3 मिनटं मी व्यवस्थित परतवून घेतला आहे रवा. आता जर फोडणीमध्ये रवा भाजायचा असेल ना तर कांदा अगदी खूप जास्त न जाळता थोडा मऊ झाला म्हणजे रवा घालून परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाणी घालते. 1 वाटीसाठी ना 3 ते 3.5 वाटी पाणी घातलं आहे मी या ठिकाणी आणि अगदी बरोबर असं लागलं जातं. अगदीच मऊ असं उपीट हवं असेल ना तर 1 वाटीसाठी बरोबर 4 वाट्या पाणी घातलं म्हणजे मऊसूद असं आपलं उपीट बनून तयार होतं. या ठिकाणी मी 3.5 वाट्या घातलं होतं पाणी. त्यामध्ये ना 1 चमचाभर साखर आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया. तर पुन्हा थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं होतं मी, पाहू शकता. व्यवस्थित परतवून घेऊ. थोडीशी साखर घातली म्हणजे उपीटला ना चव खूप छान येते. फोडणीमध्ये आपण ना भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकतो. यामुळे अजूनच कलरफुल असं छान असं आपलं उपीट बनलं जातं. चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि 1 चमचाभर साखरसुद्धा घालून परतवून घेऊ. आपल्याला सुकं उपीट वाटत असेल ना तर या स्टेजला आपण यामध्ये ना थोडं पाणीसुद्धा गरम घालू शकतो आणि अगदी सैलसर असं सुद्धा उपीट बनवू शकतो. तर थोडीशी कोथिंबीर घातली मी शेवटी. यामुळे काय होईल, शेवटी घातली कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरीचा रंग ना हिरवागार असा टिकून राहील. व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि झाकण ठेवून ना मंद आचेवर 2 ते 3 मिनटं वाफवून ठेवू झाकण ठेवून. तर पाहू शकता मस्त असं मऊ उपीट बनलं गेलं आहे. थोडीशी साखर घातली म्हणजे खूप छान अशी चव येते या उपीटला. अगदी मीठ वगैरे चवीनुसार घातलं ना म्हणजे खूप छान असं बनलं जाते. झाकण ठेवलं आहे मी 1-2 मिनटं ना मंद आचेवर वाफवून. या ठिकाणी पाहू शकता मस्त असं आपले मऊ मोकळा उपीट बनून तयार झाले. त्या छोट्याशा वाटीमध्ये ना 4 ते 5 लोक आरामात खातील इतकं असं हे बनलं जातं. पाहू शकता मस्त असं फुललं गेलं आहे. यामध्ये आपण ना फोडणीमध्ये शेंगदाणे किंवा वेगवेगळ्या भाज्या घालून ना असं व्हेजिटेबल उपमासुद्धा बनवू शकतो. व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पहा. आणि साधी सोपी ना उपीट रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर हे उपीट असंच खाण्यासाठी सुद्धा छान लागतंच, पण अजून ना थोडीशी अशी शेव घालून याची चव अजूनच छान होते. तर या ठिकाणी मी लसूणी शेव घेतली होती, पाहू शकता. आणि अगदी मऊ असं चवीला अगदी उत्तम असं हे उपीट बनलं होतं. त्यामुळे मीठ ना अगदी चवीनुसार असंच घालायचं आहे. साधारण 1 छोट्या वाटीसाठी 1 टीस्पून इतकं मी मीठ वापरलं होतं आणि 1 चमचाभर साखर. तरी साधी सोपी उपमा रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. रेसिपीज आवडत असतील ना तर मैत्रिणी
नातेवाईकांनासुद्धा नक्की शेअर करा. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.